अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही नामजप करता करता जी काही तुमची मनातील इच्छा आहे ती पूर्ण करू शकता. काही काळापूर्वी माझ्यावर अशी परिस्थिती आली होती की माझ्या हातात काहीच उरले नव्हते. पण एकच डिझायर, एकच इच्छा मी मनात ठेवली आणि दत्तांचा नामजप चालू ठेवला. जेव्हा तुम्ही नामजप करता तेव्हा तुमच्या हृदयाचे आणि तुमच्या मेंदूची कंपनं ही युनिव्हर्सला जाऊन भेटतात. आणि युनिव्हर्स म्हणजेच देव. तर युनिव्हर्स म्हणजे ही सगळं युनिव्हर्स ज्याने निर्माण केले तो म्हणजे देवच. तर देवापर्यंत आपली हाक पोचते. अशा प्रकारे मॅनिफेस्टेशन नामजपद्वारे पूर्ण होते. म्हणून जसा तुम्ही संकल्प करता पारायणापूर्वी त्याच प्रकारे हे नामजप वर्क करते. म्हणून नामजप करताना तुम्हाला एक डिझायर, एकच इच्छा पूर्ण मनामध्ये ठेवून ते नामजप सुरू करायचं आहे. चला, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. इथे मी घेतलं आहे पराठ्यांचं करायला. पराठ्यांसाठी मी सगळ्या भाज्या तुमच्याकडे हे बघा, तुम्ही बीट ॲड करू शकता, गाजर बारीक किसून घ्यायचं आहे, बीट बारीक किसून घ्यायचं आहे, पालक एकदम बारीक चिरायचं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. सगळ्या प्रकारची पिठं ॲड करायची. इवन तुमच्याकडे काकडी जरी असली तरी काकडीसुद्धा तुम्हाला किसून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही जेवढं काकडी, बीट, गाजर ह्या सगळ्या भाज्या तुम्ही टाकता, परत पालक, बारीक चिरलेला मेथी, कोथिंबीर सगळं ॲड करायचं. सगळी पिठं, बाजरीचं पीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे, ज्वारी, बेसन घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे गहू थोड्या प्रमाणात, गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे मी हे माझे केस छान असे सेट होण्यासाठी हे मी नवीन पाहून ट्राय करते, कर्ल्स पडण्यासाठी. बघू आता नंतर काय होते. हे मी आराध्याच्या सांगण्यावरनं ट्राय केले. म्हटली मम्मी मला तुझ्या केसांवर हे ट्राय करायचं. म्हटलं ठीक आहे चालेल. तर हे असं काहीतरी म्हटले ती पफ म्हणजे तुझा छान दिसेल म्हणून मी हे पण केलं. चला, खूप छान प्रकारे सेट होतात केस अशी ती मला म्हटली. तिने व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, तसंच माझ्या केसांवर ट्राय केलं. चला, इथे मी म्हटलं चला बाकीची किचनची कामं उरकून घ्यावी. भांडी वगैरे उरकले, जे काही साफसफाई होते, किचन क्लिनिंग होते ते करून घेतलं. आणि पुढे लागली आहे छान अशी पराठ्यांसोबत खायला खमंग चटणी करायला. तर ही चटणी करण्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही भाजूनही घेऊ शकता, मी तसेच घेतले आहेत शेंगदाणे. आणि त्यामध्ये ॲड केले आहेत पांढरे तीळ. या दिवसात थंडीच्या पांढरे तीळ खाल्ल्याने खूप जास्त कॅल्शियम मिळते, म्हणून मी पांढरे तीळ चटणीमध्ये आवर्जून ॲड करते. आणि लसणाच्या सालीमध्ये पण म्हणतात ना पौष्टिकता, ताकद असते, म्हणून तेही घेतलं आहे. का तुम्हाला साल काढायची असते तर काढू शकता लसणाची. आणि त्यात थोडंसं जिरं घेतलं आहे आणि वरतून मीठ ॲड केलेलं आहे. आणि लाल तिखटही ॲड केलं आहे, जेणेकरून चटणीला छान अशी चव येणार आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ ॲड केलेलं आहे. हे सर्व छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. इकडे मी तोवर किचन क्लिनिंग केलेलं आहे. आपण एखाद्या लहान मुलाला काही शिकायला सांगितले तर ते पटकन शिकत नाहीत. हेच जर मोबाईल शिकायला लावलं की लगेच शिकतो, कारण वाईट विचार किंवा वाईट संगत त्याच्यावर जास्त अफेक्ट करत असते. तसंच आपलंही आहे नाही का? आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नाही प्रकारचे वाईट विचार करत असतो. वाईट विचारांची संख्या ही चांगल्या विचारांपेक्षा खूप जास्त पटीने असते. आपण यामध्ये टेन्शन घेत असतो, नाही प्रकारचा त्रास, आपल्याला कधी भूतकाळाचा आपण विचार करून स्वतःला त्रास करून घेत असतो. पण या सगळ्यामुळे आपलं जे ध्येय आहे, आपली जी इच्छा आहे त्यापासून आपण हळूहळू लांब होत असतो. आपलं ध्येय आणि आपली इच्छा, आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला नामजपाचा आधार घ्यावा लागतो. जेव्हा तुम्ही नामजप करताना सतत आपल्या देवाचं नाव मुखात ठेवताना, तेव्हा आपण त्या युनिव्हर्सशी, त्या देवाशी कनेक्ट होत असतो. आणि आपल्या हृदयाचे, आपल्या मेंदूची जी कंपना आहेत ती त्या इच्छेपर्यंत जाऊन पोचतात आणि देवापर्यंतही पोचतात. कारण इच्छा मागणारा, आपल्याला बनवणारा आपलं युनिव्हर्स आणि आपलं सर्व काही जग देवच आहे नाही का? आपण जे काही बोलतो, जे काही मनात विचार करतो ते देव कुठून ना कुठून आपल्या देवापर्यंत पोचत असतात. चांगले वाईट कर्माचा हिशोब आपल्या देवापाशीच असतो नाही का? म्हणून
तुम्ही काही करताना जेव्हा तुम्ही एकच इच्छा धरून मनात भाव ठेवून करता तेव्हा तुम्ही त्या इच्छेपर्यंत पोहोचतात. तुम्हाला त्यासाठी तुमचे वाईट विचारांवर नियंत्रित आणून तुमच्या नामजपाद्वारे तुम्हाला तुमच्या स्वतःवरती नियंत्रण करायचं आहे. म्हणजे स्वतःच्या विचारांवर भरकटू द्यायचे नाही आहे. जेव्हा तुमचे विचार भरकटतील तेव्हा तुमचा ध्येयापाशी पण तुम्ही भरकटणार आहात. जेव्हा तुम्ही नामजप करता तेव्हा मॅनिफेस्टेशनद्वारे सर्व तुमचे नामजपाचं जे काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण तुमच्या कंपनं त्या इच्छेची किंवा तुमच्या हृदयाची मेंदूची कंपनं तुमच्या अवतीभोवती फिरणार आहेत. म्हणून ते तुम्हाला तुमचे मार्ग जे आहेत आपोआप सगळे सुलभ आणि सफलदायी होणार आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचा मार्ग हळूहळू मोकळा होताना दिसणार आहे. तुम्ही म्हणता अरे या इच्छेसाठी तर मी इतका प्रयत्न करत होतो, इतका झगडत होतो आणि सहजपणे अलगदपणे तुम्हाला तुमची इच्छा प्राप्त होणार आहे. हे तुम्हाला कळणारही नाही की कधी तुम्हाला तुमची इच्छा भेटली म्हणून. आणि जेव्हा तुम्हाला तुमची इच्छा प्राप्त होते तेव्हा तुम्हाला त्या इच्छेचं तेवढं महत्त्व वाटणार नाही. कारण तुम्हाला तर हेच माहिती असणार की हे सगळं जे घडलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या देवामुळे घडलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर निगडीत अवलंबून आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते की केसांचे माझं काय म्हणजे झालं आहे. कारण ओल्या केसांमध्ये जेव्हा आपण असं आपल्याला जसे सेट करायचे आहेत तसे बनवतो केस की ते असेच ते सेट होतात. म्हणजे मला कर्ली जास्त करायचे होते तर कर्ल्स पडणार आहेत. तुम्ही पाहू शकता पुढे अशा प्रकारे माझे केस कर्ल्स झालेले आहेत. केसांचे तुम्ही पाहताय कसं वाटतंय ते. छान वाटतात का केस माझे? हे बघा हा फायनल लुक आहे.